नमस्कार, मी हेमंत. नमस्कार, मी ज्योती. आपल्या अवतीभोवती खूप मजेशीर घटना घडत असतात. त्यातल्या काही घटना आम्ही पण टिपल्या, जशी पक्षी दाणे टिपतात ना तशाच. आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास वऱ्हाडी शैली. बघा, तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. आणि याचं नाव आहे टिपा टिपी. बघा, आवडते का तुम्हाला तर. अरे आलो आलो म्हटलं ना, आलो 5 मिनिटात आलो. फोन तर ठेवू दे बरं, दुपट्टा दे बरं. बाहेर एवढा तापलाय, तुम्ही कुठं चालले आता एवढे? अहो, ते शामरावच्या पोट्ट्याचं लग्न तुटलं म्हणते ना. तो पोट्टा तर आतापर्यंत अमेरिकेत होता ना, नोकरी करत होता ना तिकडे तो. अहो, त्याची नोकरीच तर गेली. काहून गेली? तुला माहित नाही काय? एक तर आपल्या भारतात मध्ये ते दर आठवड्याला एक युनिव्हर्सिटी निघून राहिली म्हणते. आणि त्या ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचेच पोरं लय हुशार आहे म्हणते ना. लय हुशार कायचे, अति हुशार. तुला सांगून राहिलो, हे पाय, ब्रिटिश लोक काय म्हणून राहिले माहिती आहे का? आम्ही म्हणे भारताला स्वातंत्र्य केव्हा दिलं म्हणे, 1947ले. आणि हे हिरोईना काय म्हणून राहिल्या म्हणते, आम्हाला स्वातंत्र्य भेटलं 2014ले. अहो, ते बुचकात पडले ना. आणि वरून तर वरून माहिती काय, ते दुसरे हिरोईन काय म्हणते माहिती काय, 14 नाले होते म्हणे, त्यातले 20 साफ केले म्हणे आणि 4 बाकीच आहे म्हणे. लयच गणित पक्क झालं मग तिचं तर. अजून वरून ते पोरगी काय म्हणे माहिती आहे काय, म्हणे सरदार वल्लभभाई पटेल भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहे म्हणे. म्हणजे इतिहासाचा लावला सारा बट्ट्याबोळ. सगळा बट्ट्याबोळ. आणि ते एवढे भुजकाळात पडले ना, अमेरिका, रशिया, चीन, जपानवाले, का भारताचं जे ब्रेन होतं म्हणे ते पूर आता सत्यानाश झाला म्हणे या ब्रेनचा म्हणे. काही बडबडून राहिले म्हणे हे भारतातले पट्टे म्हणे. म्हणून तर भकाभक नोकरीतून काढून राहिले त्याइले. बरं, तुम्ही बाहेर चालले ना तर एक कांदा घेऊन जा ना. अहो, कांद्यानंच तर वांदा केला. पहिले बायकाच्या डोळ्यात पाणी आणत जाय, आता शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणून राहिलं. बरं, जाऊ द्या. तुमचे डोळे काहून सुजले तर मग असे? अहो, मी ते पाहत होतो ना, पोरणचा अभ्यास चालू होता ना मायवाला. म्हणजे त्या बर्फीच्या सासूसारखी तुम्हाला सवय लागली वाटते. अहो, तिथे सगळे पोर्न स्टार माहिती आहे आणि माझ्यासारख्या माणसाने काहीच माहीत नाही आहे. उद्या बाहेर गेलो मी तर माझ्या हसाने होईन काय, या माणसाने कधी पोर्न फिल्मही नाही पाहिल्या म्हणून. म्हणजे तिनं कामधंदे सोडले, हेच चिन्ह पाहिणं चालू केलं वाटते तिनं आता. पाहू दे ना, आपल्याला काय करावं लागते, त्या खेवंदानं खेव आणलाय सगळ्या भारताला सध्या. मला तर असं वाटतं ना, त्याच्यासाठी तर मत इथं मागून राहिले हे लोक. अहो, त्याच्यासाठी मत मागून राहिले. मला तर असं वाटून राहिलं ना, त्याच्या फिल्मले नॅशनल अवॉर्ड देते की काय माहीत. नॅशनल अवॉर्ड तर देते, वरून ऑस्करसाठी नॉमिनेट करते वाटते त्याला, म्हणून त्याला निवडून द्या म्हणते. असं म्हणते? हां, जाऊ द्या. ते सुनबाई नाही काय, आली इकडे तिकडे गेली का नुसती त्या आरशाजवळ जाते, पोतापोती करते, कपडे बदलवते, आरशासमोर जाते. बरं, त्या आरशात जवळ जाते तर जाते, त्या कपडे एवढे महागडे तिचे, एकदा तिनं साडी घातली ना डबल ते साडी बदलवत नाही. आणि अजून वरतून काय म्हणते, बाईनं ऐश करावं म्हणते तर नवऱ्याच्या भरोशावर करावं म्हणते. मी तिला सांगतो 5 किलो राशनसाठी लाईनीत उभी राह, त्या नवऱ्याला घे उभी राहासाठी, स्वतःही उभी राहा, म्हणजे समजते ऐश कशी करणं असते नवऱ्याच्या भरोशावर. तर अहो, पण ते कपडे आणि ते मेकअप करूच तर परेशान आहे. ते तर म्हणते लय काम करतो म्हणते मी. तुम्हीच सांगा आता, मले रात्रंदिवस काम करतो म्हणते. आता तिले ते कपडे बदलवणं, ते मेकअप करणं, याच्यातून तिला फुरसत भेटत असेल तर ते कामं करेन. हां, सांगा, तिला फुरसत आहे काय? आपल्याला कॅमेरा समोर सेल्फी काढू 100 वेळा तर सेल्फीच काढते. इकडून सेल्फी तिकडून सेल्फी, त्या कॅमेराच्या समोरच तर राहते 100 बघता. अहो, मला काय म्हणे, ते सुंदर आहे म्हणे म्हणून मी आरशात पाहतो म्हणे. म्हणजे काय 100 वेळा आरशात पाहिलं म्हणजे काय चेहरा बदलते का माणसाचा? अहो, तुम्हाला सांगतो, बाईचं सौंदर्य आहे ना फक्त लग्नापर्यंतच असते. त्या मुंबई पुण्याच्या पोरी जाऊन पहा, कशा लोकलनं जातात, घर सांभाळतात, संसार सांभाळतात. हिच्यासारखं आहे का? आलं गेलं आरशासमोर उभं राहिलं 100 वेळा मला धमक्या देते, मायच्या घरी जातो म्हणते. मी तर म्हणतो तिला जाऊ द्या मायच्या घरी, आणि जाईन ना तर ती झोला तपासून पाहिजे काय घेऊन चालली तर मायच्या घरी. सांगून ठेवतो तुम्हाला.